पुष्पा टेस्टी बाईट्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शेंगदाण्याची चटणी बघणार आहोत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी शेंगदाणा चटणी जरूर बनवा आणि कशी झाली ते मला कमेंट्स करून कळवा। शेंगदाण्याची सुक्या चटणीसाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी शेंगदाणे, 8 ते 10 काश्मीरी लाल मिरची, ह्या आवडीनुसार तुम्ही मिरची घेऊ शकता, मीठ, थोडं जिरं, 1 छोटी वाटी लसूण आणि 1 छोटी वाटी तीळ घेतलेली आहे। चला तर आता आपण चटणी बनवायला घेऊया। तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यात आपण या लाल मिरच्या फक्त परतून घेणार आहोत। तेल गरम आहे म्हणून पटकन त्या तळून तयार झालेल्या आहेत। आता आपण शेंगदाणे घेऊया।